वाजले 12:15. आपण पोचलेला थेट उज्जैनमध्ये. आपल्या मागे आहेत झाशीची राणी आणि आपण आता पोचलोय महाकाल की नगरी उज्जैन. आता रूम बघायचे. रूम बघून आपण जाणार आहोत मॉर्निंगला दर्शनासाठी. स्टॅच्यू. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण शेवटी आलो महाकाल की नगरी उज्जैन मध्ये. डोळे सुचलेत, झोप अर्धवट आहे. प्रवासाची तर गंमत आहे. तर बघूयात. चला तर मग. आपण आपलं दर्शन महाकालच्या दर्शनात आधी आपल्याला काळ भैरवाचं दर्शन करणं गरजेचं असतं. तर आपण आपण परत एकदा जाणार आहे महाकालला. पहिलं काल भैरवला जाणार आहे आपण, मग त्यानंतर महाकालला जाणार. काय तुम्ही येतच नाही आम्ही शोला. जोडी गेला शो म्हणजे मी परत एकदा महाकालला कोण मी अगे जोडी नाही परत येणार. म्हणजे आपण आता इथं परत मी परत येणार तुमच्यासोबत. मग सकाळी जाऊन आलो परत एकदा. मला माहित नव्हतं पण आता कळालंय तर आपण परत एकदा जाऊया. गरजेचं
ऊन पण बरंच आहे. तिथं डाव्या साईडला दिसते ती चप्पल काढून तुम्ही ठेवू शकता. तिथनं तुम्ही महाकाळच्या दर्शन करता. इथून तुम्हाला नाही म्हणलं तरी अर्धा एक तास लागेल गर्दी असेल तर. इच्छापूर्तीसाठी मागे लावलेले दोरे धागे 3 मांडव होते. चला चला आहे आम्ही तुमच्याच मागे. चला नाही घाई करतात. मनीषी आमदार गेले पुढे. हर हर महादेव. हर हर महादेव. काल भैरवचं दर्शन घेऊन आता आपण परत एकदा आपण निघालोय महादेवाच्या दर्शन. हरे हरे नमो पार्वती पते. हरे हरे माता की. चला तर मग आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये स्वतः रामाने स्थापित केलेले स्थिरमन गणेश मंदिर, 51 शक्तिपीठामधले एक जय महागड कालिकाचं मंदिर, एक असं आश्रम जिथे स्वतः श्रीकृष्णाने 14 विद्या शिकल्या आहेत, आणि कुंभमेळा जिथे लाखो लोक श्रद्धेने स्नान करतात असा रामघाट म्हणजेच महाशिवराची आरती. नंतर आपण दर्शन घेणार आहोत 51 शक्तिपीठामधलं दुसरं मंदिर महाहरसिद्धी. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.